पुण्यामध्ये गॅस टंचाई निर्माण झाली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। मुंबईतील प्रसिद्ध मनीजू कॅफेमध्ये जेवण बनवण्यासाठी पेटवली आहे चूल। गॅस मिळत नसल्यानं लाकूड आणि कोळशाचा वापर करून चुलीवरती जेवण बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। दादर माटुंगा परिसरातल्या 5 ते 6 मनीजच्या कॅफेमध्ये चुलीवरती हे जेवण बनवलं जात आहे। एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील व्यावसायिकांना मोठा फटका। गॅस नसल्यानं पोहे चहाच्या टपऱ्या बंद करण्याची वेळ आली आहे। दामदुप्पट दराने सिलेंडरची विक्री होत असल्याचा स्टॉल धारकांचा आरोप आहे। मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये गॅस तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद आहेत। गॅस पुरवठा होत नसल्यानं हॉटेल उशिरा उघडणार आहेत। हॉटेलचे मेन्यू कमी करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे। मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वरण भाताऐवजी खिचडी दिली जाणार आहे। तर गॅस टंचाईचा शाळांमध्ये देखील परिणाम होतोय। मात्र गॅसच्या मर्यादित उपलब्धतेमुळे पदार्थ बदलावा लागलेला आहे। तर गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पालिकेच्या विद्यार्थ्यांना फळांचं वाटप केंद्रीय स्वयंपाकगृह चालवणाऱ्या महिला संस्थांमध्ये गॅस पुरवठा खंडित झालाय। महापालिकेच्या 5,40,000 विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात आली आहे। आजपासून शाळेमध्ये भोजनाऐवजी फळांचं वितरण केलं जाईल। इराण अमेरिका युद्धाचा डोंबिवली एमआयडीसीला फटका। गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात। 70% कंपन्या बंद होण्याची भीती। एमआयडीसीमध्ये 125 केमिकल आणि 110 टेक्सटाईल कंपन्या, सध्या 65 कंपन्यात सुरू असल्याची माहिती। गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली महिलांची ऑनलाईन फसवणूक। डोंबिवलीमध्ये 2 दिवसात 2 महिलांची फसवणूक। सायबर चोरट्यांकडून दोघींना तब्बल 4 लाखांचा ऑनलाईन गंडा। ठाण्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती आहे। गॅस शिल्लक नसल्यामुळे हॉटेल मेन्यू अर्ध्यावरती आहेत। हॉटेल व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ येणार आहे। ठाण्यातील 30% हॉटेल्स बंद आहेत। पुण्याच्या येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या डीनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आहे। सध्या मनोरुग्णालयामध्ये जवळपास 1200 जणांवर उपचार सुरू आहेत। मनोरुग्णांना वेळेत आहार मिळणं गरजेचं आहे। रोज 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा आवश्यक आहे। डीननी लिहिलेल्या पत्रामध्ये तसा उल्लेख त्यांनी केलेला आहे।